हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 20 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. आत्ता कोठे या मालिकेत होळी साजरी झाली होती, मग नुपूरचा वाढदिवस आणि आता गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन होत आहे. पण हा गुढीपाडवा खूप भारी असणार आहे, कारण या गुढीपाडव्यामध्ये नुपूर ही नऊवारी साडी नेसून सुंदर मेकअप करून नाकात नथ घालून एकदम छान तयार होऊन आली आहे. आणि तेथे तायडी होती. तायडीने नुपूरला आपला चांगलाच हिसका दाखवण्याचा प्रयत्न केला. नुपूरच्या अंगावरती धावून गेली. लेझिम खेळताना नुपूरला तोंडावर पाडायचं असा तायडीचा प्लॅन होता, परंतु तायडीचा हा प्लॅन फ्लॉप झालाय आणि नुपूरला पाडता पाडता तायडीच तोंडावर पडली आणि नुपूरने गुढी उभारली. म्हणजे तायडीचा प्लॅन सक्सेसफुल नाही झाला आणि तायडीचे 12 वाजलेत. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याआधी सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार आणि आशा हे दोघे गाडीत बसलेले असतात आणि तायडी त्यांना पाहत असते. तायडीला हाच प्रश्न पडतो की या दोघांचं काय बोलणं सुरू आहे आणि मल्हार हा झालेला सगळा प्रकार आशाला सांगतो. मल्हार आशाला सांगतो की मी नुपूरचा वाढदिवस साजरा केला, परंतु त्या यासाठी तयार नव्हत्या. आशा चिडून विचारते, मल्हार मग तुझी काय अपेक्षा आहे? तुला माहिती आहे ना, वेदांत हे जग सोडून गेल्यापासून नुपूर काहीच साजरं करत नाही. तिला कोणताच आनंद नकोय, कोणतंच सुख नकोय. मग तिची रिॲक्शन तुला अपेक्षित नव्हती का? मल्हार म्हणतो, हो आई, मला हे मान्य आहे, मला हे सगळं अपेक्षित होतंच, परंतु मिस नुपूर स्वतःच्याच एका कोशात राहत आहे. त्यांना कोणताच आनंद नकोय, कोणतं सुख नकोय, त्यांना काही साजरंच करायचं नाहीये आणि मला हे बिलकुल आवडत नाहीये. त्यांनी स्वतःला स्वतःभोवतीच केंद्रित करून घेतलंय. आशा विचारते, मग काय काय करायचंय? तुझी काय अपेक्षा आहे की या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं? मल्हार हा आशाला समजावून सांगतो, आई, मला जर नुपूरला एक वेगळं आयुष्य द्यायचं असेल, त्यांना पुन्हा एकदा जगायला शिकवायचं असेल, आनंदी राहायला शिकवायचं असेल, त्यांच्या आयुष्यात सुख आनंद हे सगळं आणायचं असेल, तर मला काही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. मला हे जाणून घ्यायचं आहे की वेदांचा अपघात होण्याआधी मिस नुपूर कशा होत्या, म्हणजे आयुष्याविषयी, जगण्याविषयी, सुख दुःख आनंद याबद्दल त्यांच्या संकल्पना काय होत्या आणि वेदांतमध्ये असं काय होतं की मिस नुपूर त्यांच्या प्रेमात पडल्या, त्याच्यावर इतकं प्रेम करायच्या. हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे. आशाला पटतं की मल्हार जे काही विचारतोय ते अगदी योग्य आहे आणि आशा ही मल्हारला सांगते, मल्हार, मला नुपूरबद्दल जे काही माहिती आहे ते तर मी सगळं तुला सांगेलच, पण खरी नुपूर कशी आहे हे तुला जाणून घ्यायचं असेल तर तुला फक्त एकच व्यक्ती सांगू शकते. आणि मग मल्हारला आशा काहीतरी सांगते, परंतु आपल्याला हे ऐकू येत नाही, म्हणजे हे काहीतरी सिक्रेट आहे. नुपूर ही वेदांशी भेटण्याआधी किंवा वेदांतला भेटल्यानंतर कशी होती हे सगळं एखाद्या व्यक्तीला माहिती आहे आणि मल्हारला त्या व्यक्तीला भेटावं लागणार आहे, पण आपल्याला त्याबद्दल काहीच सांगितलं जात नाही. आणि तायडी हे सगळं आपल्या गाडीतून पाहत असते. आशा मल्हारशी जे बोलायचं असते ते बोलते आणि गाडीतून खाली उतरते आणि मल्हार आपल्या गाडीतून तेथून निघून जातो. आशा ही रस्ता क्रॉस करून आपल्या घराकडे जात असते, तर तायडीचं तिच्याकडे बारीक लक्ष असतं. आशा आणि मल्हारचं काय बोलणं झालं असेल, हे दोघे एकमेकांना का भेटताय, हाच प्रश्न तायडीला पडलेला असतो आणि ती चांगलीच टेन्शनमध्ये येते. तर इकडे घरी नुपूर आणि छोटीशी ईशा हे दोघी गुढीपाडव्याची तयारी करत असतात आणि ईशा नुपूरला विचारते, आपण गुढीपाडवा का साजरा करतो? नुपूर ईशाला गुढीपाडव्याचं महत्त्व सांगते की या दिवशी मराठी नववर्ष सुरू होतं, म्हणून आपण गुढी उभारतो आणि गुढीमध्ये या ज्या वस्तू असतात, जसं की लिंबाची पानं, याचा अर्थ असा आहे की लिंबाची पानं जशी कडू असतात, निरोगी असतात, तसं आपलं आयुष्यसुद्धा निरोगी व्हावं. आणि यात साखरेच्या गाठी असतात, याचा अर्थ असा आहे की आपलं आयुष्यसुद्धा साखरेसारखं गोड व्हावं, आपल्या आयुष्यात सगळे आनंद मिळावेत. यात दागिनेसुद्धा आपण ठेवतो, म्हणजे आपल्या आयुष्यात सुख समृद्धी यावी, शांती यावी, असा त्याचा अर्थ होतो. हे सगळं ऐकून ईशा खूप खुश होते. पण या दोघांच्या आनंदाला नजर लावण्यासाठी तेवढ्यात तेथे चक्क मीना येते आणि मीना म्हणते, काही सुख शांती आनंद मिळणार नाहीये, आपल्या आनंदाला ग्रहण लागलंय. नुपूर विचारते, काय झालं वहिनी, तू एवढी चिडलेली का आहेस?
तर मीना तिला एक पेपर दाखवते आणि म्हणते प्रॉपर्टी टॅक्स आलाय, मागील अनेक वर्षांपासून हा प्रॉपर्टी टॅक्स भरला नव्हता, आता तो भरण्याची नोटीस आली आहे. नुपूरला सुद्धा मोठा धक्काच बसतो. मीना नुपूरला हे प्रॉपर्टी टॅक्सचं लेटर देते आणि ईशाला घेऊन तेथून जाते. नुपूर हे प्रॉपर्टी टॅक्सचं लेटर पाहते तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण हा प्रॉपर्टी टॅक्स थोडका नसतो, तर चक्क 90,000 रुपये भरायचे असतात आणि ते सुद्धा फक्त 15 दिवसात. नुपूरला जबर धक्काच बसतो. ती खूप चिडते आणि म्हणते माझ्या आयुष्यात काही चांगलं होणारच नाहीये का? देवाला माझ्यापासून काय प्रॉब्लेम आहे? नेहमी मला असे वाईट सरप्राईजेस देत असतो. आत्ता कुठे सगळं ठीक होईल असं वाटत होतं आणि पुन्हा एकदा सगळं बिघडलंय. आता हे 90,000 रुपये मी कुठून आणू? मल्हार सरांनी आत्ताच मला एवढी मदत केली आहे, त्यांच्याकडून ॲडव्हान्स घ्यायला सुद्धा बरं वाटणार नाही. काय करावं हाच प्रश्न नुपूरला पडतो. आता हे 90,000 रुपये कसे भरायचे हा खूप मोठा प्रश्न तिच्या समोर असतो. आणि इकडे आशा ही घरी जात असते. तेवढ्यात तायडी तिच्या समोर येते. तायडीला पाहून आशाला मोठा धक्काच बसतो आणि आशा विचारते तुम्ही येथे? तायडी स्माईल करते, डोळ्यावरचा सनग्लास बाजूला करते आणि म्हणते तसं तर तुमच्यासारख्या दरिद्री लोकांबरोबर बोलण्यात वेळ घालवायला माझ्याकडे वेळ नाहीये, त्यामुळे डायरेक्ट मुद्द्यावर येते. आशाला खूप राग येतो. तेव्हा तायडी विचारते तुम्ही मल्हारशी काय बोलत होता? आशा सुद्धा एकदम स्वॅगमध्ये उत्तर देते हे तुम्ही तुमच्या भावालाच विचारा ना. तायडीला खूप राग येतो. तायडी चिडून म्हणते ते तर मी विचारेलच, पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय तुम्ही माझ्या भावाशी काय बोलत होता, सांगा मला लवकर. परंतु आशाने सुद्धा ठरवलेलं असतं या बाईच्या तोंडाला लागायचं नाही आणि आशा रागारागाने तेथून जाऊ लागते. तर तायडी चक्क तिच्यासमोर हात आणते, तिला थांबवते आणि म्हणते ओ मी तुमच्याशी नीट बोलतीये, ठीक आहे बोला, मला माहिती आहे तुमच्यासारख्या दरिद्री लोकांना काय लागत असतं, बोला किती पैसे हवेत तेवढे पैसे मी मोजेल, पण तुम्ही मल्हारशी काय बोलत होता हे मला गुपचूप सांगायचं. मला माहिती आहे आजकाल तुमचं मल्हारशी काहीतरी गुलुगुलू बोलणं सुरू असतं, ते सुद्धा नुपूरबद्दल. सांगा काय चाललंय तुमच्या दोघांचं? तर आशा ही तायडीला तोडीस तोड उत्तर देते आणि म्हणते कसं आहे ना, तुमच्यासारख्या संवेदनहीन श्रीमंत व्यक्तीशी बोलण्यात मला सुद्धा माझा वेळ वाया घालवायचा नाहीये. तायडीला खूप राग येतो. तायडी चिडून म्हणते मी तुझ्याशी आदराने बोलते ना, मग तू सुद्धा माझ्याशी नीट बोलायचं. मी सांगते ना काय बोलत होती मल्हारशी ते मला गुपचूप सांग. तायडी एकदम पातळी सोडून वागते, पातळी सोडून बोलते. तिला संस्कार किंवा मोठ्यांशी कसं बोलावं याच्याबद्दल काहीच देणं घेणं नाहीये आणि ती आशाला विचारते नीट माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. अरे तू असं बोलते ती. आणि आशा तिला म्हणते ज्या गोष्टी गुलदस्त्यात आहे ना त्या गुलदस्त्यातच राहू द्या. नाही आशा विचारते शांत होऊन सांगशील का काय घडलंय? तर नुपूर सांगते तुला माहितीये का सकाळी काय घडलं? मी ऑफिसमध्ये गेले तर मल्हार सरांनी माझा वाढदिवस साजरा केला. हे ऐकून आशाला आश्चर्य वाटतं, पण आशाला हे सगळं मल्हारने आधीच सांगितलंय आणि त्यानंतर मल्हार मला केक खाऊ घालायला आला होता हे सगळं ती आशाला सांगते. आणि मग तायडीने चक्क तिचा बॅच हिसकावून घेतला. हा बॅच तिने अग्निकुंडात टाकला आणि मल्हारने स्वतःचा हात भाजण्याचा विचार न करता हा बॅच आगीतून काढला. हे सुद्धा ती आशाला सांगते. आशाला आश्चर्य वाटतं. तेव्हा तिला आठवतं की मल्हारच्या हाताला भाजलं होतं हे तिने गाडीत पाहिलं होतं. आणि नुपूर म्हणते हे सगळे ना मल्हार सरांमुळे झालंय. जर त्यांनी माझा वाढदिवस साजरा केला नसता तर सागरिका मॅडमला राग आला नसता आणि त्या माझ्याशी असं वागल्या नसत्या. तेव्हा आशा ही नुपूरला समजावून सांगते तू मल्हारला का दोष देतीये? सागरिका मॅडमचं चुकलंय, त्यांनी चुकीचं वागल्यात, पण यामध्ये मल्हारचा काही दोष नाहीये. मल्हारने तर चांगल्या हेतूने तुझा वाढदिवस साजरा केला ना. आणि तू मला खरं खरं सांग, जेव्हा मल्हारने तुझा वाढदिवस साजरा केला तेव्हा एका क्षणासाठी का होईना तुला आनंद झाला होता की नाही? या रे वा, माझा इतका छान वाढदिवस मल्हार सर साजरा करताय. नुपूरला हे सगळं आठवतं आणि ती खरंच खुश झालेली असते. ती म्हणते आई ते सगळं सोड आणि मला हे दुसरं वाईट सरप्राईज मिळालंय हे पहा. असं म्हणून ती या प्रॉपर्टी टॅक्सचं लेटर आशाला दाखवते. इतके पैसे पाहून आशाला सुद्धा मोठा धक्काच बसतो. ती विचारते एवढा टॅक्स? नुपूर म्हणते पहा ना, आणि ते सुद्धा फक्त 15 दिवसात भरायचं आहे. आता एवढे पैसे आपण कसे भरायचे? माझं तर डोकंच चालत नाहीये. मला खूप टेन्शन आलंय, एवढे पैसे कुठून आणायचे?
आशा नुपूरला समजावून सांगते, नुपूर टेन्शन घेऊ नको, सगळं काही ठीक होईल. आणि तेवढ्यात कोमल तेथे येते आणि म्हणते सरप्राईज. नुपूरला खूप राग येतो. आता कोणतं टेन्शन आलंय असा प्रश्न तिला पडतो आणि ती विचारते काय आहे यामध्ये. तर कोमल सांगते नुपूर उद्या गुढीपाडवा आहे ना, आणि गुढीपाडव्याला दरवर्षी आपल्या ऑफिसमध्ये मस्त गुढीपाडवा साजरा करतात. ऑफिसचे सगळे मेंबर छान छान आपले ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन पारंपरिक कपडे घालून येतात आणि हे कपडे आपलं ऑफिसच देतं. तुझ्यासाठी सुद्धा त्यांनी साडी पाठवली आहे वाटतं. असं म्हणून ती नुपूरला साडी देते. नुपूर ही साडी उघडून पाहते तर एक सुंदर पोपटी रंगाची नऊवारी असते. ही नऊवारी पाहून नुपूरला आनंद तर होतच नाही, कोमल मात्र खुश असते. अरे वा नुपूर, नऊवारी साडी किती छान दिसेल तुला. पण नुपूर काहीच बोलत नाही आणि आशाकडे वळून पाहते. आशाला सुद्धा टेन्शन येतं. म्हणजे एकूणच हा वेदांत गेल्यानंतर छान नटायचं नाही, सजायचं नाही, साडी नेसायची नाही असं नुपूरने ठरवलेलं दिसतंय. त्यामुळे तिला टेन्शन येतं की आता मी या साडीचं काय करायचं आणि मल्हारला काय सांगायचं. तर इकडे मल्हार घरी पोहोचलेला असतो आणि जिया त्याच्या मागे मागे फिरत असते आणि विचारते ब्रो तू अजून मला का सांगितलं नाहीये. तू तुझ्या फ्रेंडला जे बर्थडे सरप्राईज दिलं त्याला ते आवडलं की नाही. तू माझे कोणते कोणते सजेशन वापरले सांग बरं मला. पण मल्हार त्याच्या कामामध्ये बिझी असतो आणि तो जियाला काही सांगत नाही. जिया विचारते ब्रो असं शांत राहून चालणार नाही. तू मला खरं खरं सांग माझ्या सजेशनचा काही वापर झाला की नाही, काही फायदा झाला की नाही तुला. तर मल्हार सांगतो हो तिला खूप आवडलं. हे ऐकून जियाला जबर धक्काच बसतो. जिया विचारते तिला, तू तर म्हणाला होता तुझ्या मित्राचा वाढदिवस आहे, तुला त्याला सरप्राईज द्यायचं आहे. म्हणजे हो तुम्हाला खोटं सांगितलं दिसतंय. कोण आहे ती स्पेशल पोरगी सांग बरं लवकर. मल्हार चांगलाच घाबरतो. जिया म्हणते ठीक आहे तुम्हाला नाही सांगितलं ना तर मी मॉमला हाक मारेल आणि मॉम तुला खरंच विचारेल. असं म्हणून ती जोरात मॉम अशी हाक मारते. तर मल्हार तिला थांबवतो आणि म्हणतो जिया आता काय तू लहान आहेस का पुन्हा पुन्हा आईला हाक मारायला. सांगतो मी तुला आपण दोघे भाऊ बहीण आहोत, आपल्यामध्ये सुद्धा काही सेटलमेंट होऊ शकते ना. जिया म्हणते होऊ शकते, सांग त्या मुलीचं नाव. तर मल्हार सांगतो मिस नुपूरचा वाढदिवस होता, तो आम्ही ऑफिसमध्ये साजरा केला. हे ऐकून जियाला आश्चर्य वाटतं आणि जिया म्हणते हा मिस नुपूर वा रे वा. आणि मल्हार जियाचा कान पकडतो आणि म्हणतो मिस नुपूर हा नाही, त्या आपल्या ऑफिसच्या एम्प्लॉई आहेत, हेड शेफ आहेत, म्हणून मी त्यांचा वाढदिवस साजरा केला, त्यांना सरप्राईज दिलं, वेगळा काही विचार करू नकोस. आणि तेवढ्यात मल्हारला नुपूरचा कॉल येतो. जिया हे पाहते आणि म्हणते अरे वा मिस नुपूरचा कॉल आलाय, एम्प्लॉईचा कॉल आलाय वाटतं. ठीक आहे माझ्याकडून तिला थँक्यू म्हण बरं का, कारण तिने माझा कान वाचवला ना. असं चिडून जिया तेथून निघून जाते. मल्हार फोन उचलतो तर नुपूर त्याला म्हणते सर मला गुढीपाडव्याबद्दल कळालंय आणि तुम्ही मला एक साडीसुद्धा गिफ्ट म्हणून पाठवली आहे, नऊवारी साडी. मल्हार सांगतो हो मिस नुपूर, आपल्या ऑफिसची परंपरा आहे, दरवर्षी आपण गुढीपाडवा साजरा करतो. जवळचा जो चौक आहे ना त्या चौकापासून ते आपल्या ऑफिसपर्यंत एक छोटीशी शोभायात्रा असते आणि मग गुढी आपण आपल्या ऑफिसच्या दाराजवळ लावतो आणि आपल्या ऑफिसची सगळी माणसं पारंपरिक वेशात तेथे येतात, तुम्हाला सुद्धा यायचं आहे. तर नुपूर म्हणते सर मला त्याबद्दलच बोलायचं होतं, तुम्ही मला ती नऊवारी साडी वगैरे पाठवली आहे, मी एखादा छानसा ड्रेस घालून येईल ना, पण नऊवारी साडी आणि एवढं नटणं वगैरे ते मला नाही जमणार. मल्हार म्हणतो मिस नुपूर मी समजू शकतो, पण ही आपल्या ऑफिसची परंपरा आहे ना आणि तुम्हाला ऑफिसची परंपरा निभावीच लागेल, सगळे लोक असं पारंपरिक वेशातच येतात. तर नुपूर म्हणते सॉरी सर पण मला नाही जमणार. मल्हार विचारतो मी तुम्हाला किती आग्रह केला तरी तुम्ही येणार नाही का साडी नेसून. तर नुपूर म्हणते नाही सर. मल्हार म्हणतो मग ठीक आहे, मी तुम्हाला बॉस म्हणून ऑर्डर देतोय, उद्या तुम्हाला ती नऊवारी साडी नेसूनच यावं लागेल आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या सेलिब्रेशनला यावंच लागेल. असं म्हणून मल्हार फोन कट करतो आणि मल्हार विचार करतो सॉरी मिस नुपूर, पण तुम्हाला तुमच्या कोशातून बाहेर काढायचं असेल तर मला हे करावंच लागणार आहे. मी तुमच्याशी चुकीचं वागतोय मला माहिती आहे, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. तर इकडे नुपूरला मोठा धक्काच बसतो. नुपूर म्हणते या माणसाचं तर मला काही कळतच नाही, डायरेक्ट मला ऑर्डर दिली. आशा विचारते काय झालं. तर नुपूर म्हणते आई मी त्यांना रिक्वेस्ट करत होते की मी साडी नाही नेसू शकत आणि त्यांनी मला डायरेक्ट ऑर्डरच दिली की मिस नुपूर तुम्हाला साडी नेसून यावंच लागेल. आणि हा माणूस असा काय वागतोय, कधी खूप चांगला वागतो तर कधी एकदम सडूसारखा वागतो, मला तर काही कळतच नाही. आशा नुपूरला समजावून सांगते नुपूर आता त्यांच्या ऑफिसची ती परंपरा आहे,
मागील अनेक वर्षांपासून ती परंपरा पाहत आहे आणि आता तुझ्यासाठी ते परंपरा तर नाही बदलू शकत ना. आणि तू आता त्यांची हेडशेप आहेस, मग तुला सुद्धा या शोभायात्रेत सहभागी व्हावंच लागेल. आणि तूच मला नेहमी सांगायचीस ना, आई कोणतंही काम करायचं तर ते अगदी झोकून देऊन करायचं. मग आता हेच तुझं काम आहे, ही तुझी नोकरी आहे, मग तुला पूर्ण मनाने ती करावीच लागेल, झोकून देऊन करावीच लागेल. नुपूरला सुद्धा हे पटतं. तर इकडे आशा ही चक्क रणरणत्या उन्हात उभी असते आणि म्हणते, बाई 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 किती ऊन आहे, लवकर या ना मॅडम, इतक्या उन्हात मला उभं केलंय, मी चक्कर येऊन पडले तर काय करणार. आणि तेवढ्यात तायडीची गाडी तेथे येऊन थांबते. मीना खिडकीतून वाकून पाहते तर तायडी तिला आतमध्ये बसायला सांगते. मीनाला खूप आनंद होतो. मीना गाडीत येऊन बसते तर गाडीत AC सुरू असतो. मीनाला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, अरे वा मॅडम, तुमची गाडी किती भारी आहे, अरे वा AC सुरू आहे, थंडा थंडा कूल कूल. आमच्या घरातला तर फॅन पण नीट चालत नाही आणि तुमच्या गाडीमध्ये AC आहे, किती मोठी गाडी आहे, काय चमचम करतीये, आमच्या घरापेक्षा मोठी गाडी आहे तुमची, वा वा. तायडी चिडून म्हणते, माझ्या गाडीचं कौतुक ऐकून घ्यायला तुला इथे नाही बोलवलंय, एक महत्त्वाच्या कामासाठी बोलवलंय. मीना विचारते, काय काम आहे. तर तायडी म्हणते, तुला एक महत्त्वाचं काम सांगायचंय. मीना चिडून म्हणते, कसलं काम, त्या चावरेचा आता बोजवारा वाढवला तुमच्याच भावाने. तायडी म्हणते, ते माहिती आहे मला, दुसरं काम सांगायचंय तुला. तुमच्या घरात जी म्हातारी आहे ना आशा, तिच्याकडे बारीक लक्ष ठेवायचं. मीना म्हणते, काय त्या म्हातारीकडे लक्ष ठेवायचं, येथे आमचेच 12 वाजले आहेत, घरात एवढं टेन्शन आहे. तायडी विचारते, कसलं टेन्शन. तर मीना सांगते, प्रॉपर्टी टॅक्स आलाय, इतक्या वर्षांपासून भरला नव्हता, एवढं मोठं बिल आलंय, ते भरायचं टेन्शन आहे मला. तर तायडीला एक आयडिया सुचते. तायडी म्हणते, घरी जायचं आणि त्या बिलचा फोटो मला पाठवायचा, काय करायचं ते मी पाहते आणि माझं हे काम करायचं, तुला चांगले पैसे मिळतील, जमेल ना काम. मीना खुश होऊन म्हणते, अरे वा, पैसे भेटणार. तायडी चिडून म्हणते, मग काय फुकट करणार आहेस का. मीना म्हणते, नाही नाही, फुकट तर मी कोणतंच काम करत नाही, आणि पैसे भेटणार असतील ना तर तुमचं काम मी नक्की करेल, जेथे फायदा तेथे मीना, हे कायम लक्षात ठेवा. तायडी म्हणते, मला त्या आशाची सगळी बातमी हवी आहे, ती कोठे जाते, काय करते, कोणाशी बोलते, काय बोलते, हे सगळं मला कळवायचं. मीना म्हणते, मॅडम तुम्ही काळजीच करू नका, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तायडी म्हणते, चल उतर. तर मीना म्हणते, ओ थोडंसं पुढे सोडा ना माझ्या घराजवळ. तायडी तिला स्वॅगमध्ये म्हणते, उत्तर खाली. मीना गाडीतून खाली उतरते आणि तायडी तिच्या अंगावर धूळ उडून निघून जाते. आणि मीना विचार करते, अरे वा, थोडी धूळ उडवली पण पैसे सुद्धा देणार आहेत, त्या म्हातारीचा आम्हाला कधी नव्हे तो फायदा होणार, असा विचार करून मीना ही नाचत नाचत घरी येते. रात्र झालेली असते, आशा गाढ झोपी गेलेली असते. मीना विचार करते, ही म्हातारी तर झोपलीये आणि नुपूर सुद्धा येथे नाहीये, आता ते बिल शोधावं लागेल. आणि ती सगळीकडे हे प्रॉपर्टी टॅक्सचं बिल शोधू लागते आणि शोधता शोधता तिला एका ड्रॉवरमध्ये हे बिल सापडतं. आता सागरिका मॅडमला याचा फोटो पाठवते असा विचार करून मीना या बिलचा फोटो काढते. पण त्याच वेळेस नुपूर तेथे येते आणि विचारते, वहिनी हे काय करतेस तू. मीना हे बिल लपवून ठेवते पण नुपूरने ते पाहिलेलं असतं. नुपूर विचारते, काय लपवतेस, दाखव मला. मीना चांगलीच घाबरते. नुपूर तिच्या हातातून हे बिल घेते तेव्हा तिला दिसतं हे तर प्रॉपर्टी टॅक्सचं बिल आहे. आणि ती मीनाला जाब विचारते, वहिनी तू या बिलचा फोटो काढलास ना, कोणाला पाठवत होतीस सांग मला. मीनाला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. मीना खूप घाबरते. नुपूर तिला जाब विचारते, तू फोटो कोणाला पाठवलास याचा. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय. तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मल्हारच्या ऑर्डरप्रमाणे नुपूर नऊवारी साडी नेसून एकदम सुंदर तयार होऊन मल्हारच्या गुढीपाडव्याच्या महोत्सवामध्ये सामील होणार आणि तेथे गेल्यावर ती चक्क लेझिम खेळेल. तायडीचा खूप जळफाट होईल आणि तायडी तिच्याशी कॉम्पिटिशन करणार आणि या लेझिमच्या खेळामध्ये नुपूर तायडीला हरवणार. तायडी तोंडावर पडणार आणि त्याच वेळेस गुढी खाली पडू लागेल. तायडी गुढी वाचवणार आणि गुढी रोवणार, गुढी उभारणार. त्यामुळे सगळ्यांना मोठा धक्काच बसेल, कारण ही गुढी उभारण्याचा मान तायडीचा असणार आहे. तेव्हा रेवती मावशी म्हणेल, आता नुपूरने गुढी उभारली आहे तर तिलाच हा मान मिळू द्या, पूजासुद्धा तीच करेल. त्यामुळे तायडीचा चांगला जळफाट होईल आणि मल्हार काहीच बोलू शकणार नाही.
मग आता हा मान तायडीला नाही मिळाला आहे, त्यामुळे तायडी काय करणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पण तायडीची चांगली जिरेल एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.